अपूर्ण रस्त्याच्या कामाचा बळी म्हसवड पंढरपूर मार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू। रोडवेज सोल्युशन कंपनीच्या ठेकेदारांविरोधात म्हसवड पोलिसात गुन्हा दाखल। म्हसवड पोलीस ठाणे हद्दीत अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे झालेल्या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना 27 मार्च 2026 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास मान तालुक्यातील धुळदेव गावच्या हद्दीत म्हसवड ते पंढरपूर जाणाऱ्या मार्गावर घडली। मिळालेल्या माहितीनुसार सचिन अशोक निकम हे आपल्या नातेवाईकांसह सुझुकी सिलेरियो MH06BU 6221 या कारणे साताऱ्याकडून पंढरपूरकडे जात होते। संबंधित ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असताना मोठे खड्डे पडले होते, मात्र कोणत्याही प्रकारचे सूचना फलक, दिशादर्शक बोर्ड किंवा सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या। त्यामुळे गाडीचा ताबा सुटून ती खड्ड्यात आपटली आणि पलटी झाली। या अपघातात अशोक विष्णू निकम वय वर्ष 76 आणि कुमारी लक्ष्मी सचिन निकम वय वर्ष 13 राहणार कोडोली तालुका जिल्हा सातारा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर इतर प्रवासी वरद, वैभवी, द्वारका, पूनम निकम आणि चालक सचिन निकम हे गंभीर तसेच किरकोळ जखमी झाले असून वाहनाचंही मोठं नुकसान झालंय। या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात रोडवेज सोल्युशन कंपनीच्या ठेकेदाराविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 105, 125 अ, 125 ब आणि 324(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही फिर्याद सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली असून गुन्हा क्रमांक 87/2026 असा नोंद करण्यात आलाय। दरम्यान या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे करत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। अपूर्ण रस्ते काम आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।